अटकेच्या नंतरही राजेंद्र हगवणेचा माज कायम। बावधन पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा। सुनेच्या आत्महत्येवरती पश्चाताप होतो का या सवालावरती नकारार्थी उत्तर। हगवणेनं माजोरडेपणाने नकारार्थी हात हलवला। राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना आज शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाईल। याआधी औंध रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे। राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील याला स्वारगेट परिसरामधून अटक। बावधन पोलिसांची माहिती, आरोपींना अटक करण्यासाठी 6 पथकं तैनात करण्यात आली होती। प्रकरण लॉजिकल एंड पर्यंत नेऊ, अजित पवार यांची प्रतिक्रिया। वैष्णवीच्या आत्महत्येच्या नंतर राजेंद्र हगवणे पुणे, सातारा, कोल्हापुरात आलिशान गाड्यांमधून प्रवास आणि आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम। औंधमध्ये हगवणे असताना अटक का केली नाही? पुणे पोलिसांच्या भूमिकेवरती सवाल। आजच्या काळामध्ये सून आणि मुलीमध्ये फरक केला जातो हेच दुर्दैवी। वैष्णवी आत्महत्या प्रकरणावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। तर पोलीस योग्य ती कारवाई करतील, नियमात बसत असेल तर मकोका देखील लावणार, फडणवीसांची ग्वाही। कारण नसताना हगवणे प्रकरणामध्ये बदनामी, अजित पवार यांची प्रतिक्रिया। दोषींवरती कठोर कारवाई करण्यासाठी याआधीच पोलिसांना सूचना, कुणालाही सोडणार नाही, अजित पवारांची ग्वाही। हगवणे कुटुंबाला असा धडा शिकवला जाईल की पुन्हा कोणी लेकी बाळीला हात लावायचा विचारही करणार नाही। आरोपींच्या अटकेच्या नंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया। अजित पवार आज वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेणार, कठोरात कठोर कारवाई करणार, हगवणे कुटुंबामधील कुणालाही सोडणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेचा अटकेच्या आधीचा व्हिडिओ समोर आलाय। दोघंही तळेगावमधल्या एका हॉटेलमध्ये जेवत असतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर। हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब, खासदार सुप्रिया सुळेंचा एल्गार। 22 जून पासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। वैष्णवीच्या आत्महत्येच्या नंतर सुप्रिया सुळेंची हुंडाविरोधी आंदोलनाची हाक। हगवणे कुटुंबियांना जन्मठेप व्हावी, हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप हिची मागणी। पोलीस त्यांचा बचाव करत होते असं वाटत नसल्याची ही प्रतिक्रिया। मयुरी जगतापनं तक्रार दिली त्यावेळेला कोण पोलीस अधिकारी होते त्याचा तपास करून त्यांचं निलंबन केलं पाहिजे, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। मयुरीच्या तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी आज आपल्यात जिवंत असती, अशी ही प्रतिक्रिया। वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये माझा नवरा सुशील हगवणे यांना गोवण्यात आलंय। हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप यांचं वक्तव्य, तर लवकरच अजित पवार यांची भेट घेणार असल्याची ही माहिती। राजेंद्र हगवणेंना आधीच अटक व्हायला हवी होती, मात्र माध्यमांनी बातमी दाखवल्याच्या नंतर 7 दिवसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे, वैष्णवीच्या वडिलांची प्रतिक्रिया। वैष्णवीच्या नणंदेचा मित्र निलेश चव्हाणही पत्नीचा छळ करत असल्याचं समोर आलंय। स्पाय कॅमेराच्या सहाय्यानं स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग। पत्नीच्या तक्रारीनंतर निलेश चव्हाणवरती याआधीच गुन्हा दाखल। पुण्यामधल्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। कसपटे कुटुंबीय बाळाची मागणी करण्यासाठी गेले असता त्याने बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या नंतर गुन्हा दाखल। आजकाल गुन्हा करणं आणि फरार होणं ही एक स्टाईल झाली आहे, खासदार वर्षा गायकवाड यांची टीका। फडणवीसांच्या काळामध्ये सगळे आरोपी आधी फरार मग त्यांना अटक होते, महिला आयोगाची भूमिका सुद्धा संशयास्पद, गायकवाड यांचं टीकास्त्र। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण अद्यापही फरार। या प्रकरणामधील तपासाच्या संदर्भात पोलीस आणि महिला आयोगाकडून हलगर्जीपणा, सुषमा अंधारेंचा आरोप। हगवणेंना राजकीय आणि पोलिसांचं पाठबळ, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय। केवळ हगवणेच नाही तर पक्षामध्ये घेतलेली सर्व लोक तपासा, गुलाबराव पाटलांचा अजित पवार यांना सल्ला। जळगाव जिल्ह्यामधले जे लोक पक्षामध्ये घेतले त्यांनाही तपासा, त्यांचंही असंच प्रकरण बाहेर निघेल। गुलाबराव पाटील यांची नाव न घेता गुलाबराव देवकर यांच्यावरती टीका। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। यावेळेला वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर। 6 जूनला तारखेनुसार होणारा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा, संभाजी भिडे यांचं वक्तव्य। तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत, संभाजी भिडेंनी मागणी केली आहे। रायगडवरच्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवू नका, संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वक्तव्य। एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून या संदर्भात निर्णय घ्या, राजकारण नको, संभाजी भिडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। इतिहास मोडायचा आणि नवीन निर्माण करायचा असा काहींचा प्रयत्न, शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दुःख वाटणं चुकीचं, संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कुणाच्याही भूमिकेविषयी बोलणार नाही. मात्र 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तरी सुद्धा माझी तयारी आहे. संभाजी भिडेंच्या भूमिकेवरती उदय सामंतांची प्रतिक्रिया. येवला तालुक्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होतीये. माजी आमदार नरेंद्र दराडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आज कार्यकर्त्यांसोबत पक्षप्रवेश करणार आहेत. नरेंद्र दराडे हे इकडून तिकडे उड्या मारायचं काम करतात. दराडेंच्या शिंदेंच्या शिवसेनेमधल्या पक्षप्रवेशाविषयी भुजबळ यांची नाव न घेता टीका. 5 पक्ष बदललेल्या लोकांनी माझ्यावरती बोलू नये. मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेवरती माजी आमदार दराडे यांचं प्रत्युत्तर. छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं जाहीर. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या नंतर रिक्त अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळ यांच्याकडे. या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा भुजबळ यांच्याकडे हेच खातं होतं. भाजप आणि शिवसेनेमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजपचे आमदार संदीप जोशींचे मंत्री संजय राठोड यांच्यावरती गंभीर आरोप. मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये पैसे घेऊन 8 अधिकाऱ्यांची बेकायदा नेमणूक केल्याचा आरोप आहे. फडणवीसांकडे पत्र लिहून चौकशीची मागणी. बीड जिल्ह्यामध्ये पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचा चोरट्यांवरती गोळीबार. लिंबा गणेश परिसरामध्ये पवनचक्की साहित्याच्या चोरीचा प्रयत्न करताना गोळीबार. सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारामध्ये 1 जण जखमी झालाय. सलमान खानच्या सुरक्षेमध्ये बदल करण्याचा विचार. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला तिची ओळख पटवावी लागेल, सूत्रांची माहिती. अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूरमध्ये सकल हिंदू समाजाचं आंदोलन. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर इथल्या शनिदेवाच्या चौथऱ्यावरती मुस्लिम बांधवांच्या हातानं काम करून घेतल्याचा आरोप आहे. शनिदेवाची शिळा अपवित्र झाल्याचं म्हणत शनिदेवाच्या शिळेला पंचामृताने अभिषेक घालण्यात आलाय. बुलढाण्याच्या असोला बुद्रुकमध्ये दिव्यांग ग्रामसेवकाला ग्रामस्थांकडून मारहाण. पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्व्हे करताना ही मारहाण करण्यात आली आहे. आरोपींवरती गुन्हा दाखल. मुंबईमध्ये पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन 150 राबवलं जाणार. मुंबई महानगरपालिका जिंकणं हा भाजपचा प्रयत्न. युतीमध्ये असताना अनेक वर्ष शिवसेनेकडे सत्ता. पक्षांतर्गत वाद आणि अंतर्गत गटबाजीमुळे भाजपचे 22 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष रखडले. बीड, लातूर, संभाजीनगर, दक्षिण मुंबईसह 22 जिल्हाध्यक्षांच्या नावावरती अद्याप एकमत नाही, सूत्रांची माहिती. मान्सूनपूर्व आढावा बैठकीमध्ये प्रशासनाने डावलल्यामुळे भास्कर जाधव यांचा अधिकाऱ्यांना हक्कभंग आणण्याचा इशारा. जाधव यांच्या भूमिकेला पालकमंत्री उदय सामंत यांचा दुजोरा. राजकारण आम्ही बघू, तुम्ही तुमचं काम करा, सामंत यांनी खडसावलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांच्या आईचं वृद्धापकाळानं निधन झालंय. उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. मंत्री छगन भुजबळ साईंच्या दरबारी. मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर छगन भुजबळ साईंच्या चरणी लीन. रद्द केलेली सर्व जन्म प्रमाणपत्र शासनाकडे जमा करा. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महसूल विभागाचा मोठा दणका. जन्म प्रमाणपत्र देताना महसूल विभागाने एसओपीचा वापर करावा, महसूल विभागाचे आदेश. बीडमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून अजित पवार यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर. अजित पवार यांनी 4 दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये क्षीरसागर यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर. भर पावसामध्ये अजित पवार यांनी बारामतीमधल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग तब्बल 56 तासांच्या नंतर आटोक्यात आली आहे. आगीमुळे होणारा संभाव्य धोकाही टळला. कुलिंगचं काम सध्या सुरू आहे. आग लागलेल्या नाशिकमधल्या जिंदाल कंपनीची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी. अधिकाऱ्यांकडून एकूणच या संदर्भात माहिती जाणून घेतली. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये टवाळखोरांकडून मध्यरात्री गाड्यांची तोडफोड. असे प्रकार आता सर्रासपणे सुरू असून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलावीत, नाशिककरांची मागणी. ठाणे शहरामध्ये आढळले कोरोनाचे 3 रुग्ण. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क. कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आल्याची माहिती. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील छात्रू परिसरामध्ये काल सकाळी सुरू असलेली चकमक अद्यापही सुरू आहे. छात्रू परिसरामध्ये 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. शोध मोहीम सुरू झाली आहे. चकमकीमध्ये 1 जवान शहीद. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढत असताना जवान संदीप गायकर शहीद झाले. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामधल्या ब्राह्मणवाडा या त्यांच्या मूळ गावी उद्या अंत्यसंस्कार.
किश्तवाडमध्ये सुरू असलेल्या चकमकीमध्ये शहीद झालेले जवान संदीप गायकर यांना जम्मूमध्ये मानवंदना. यानंतर त्यांचं पार्थिव अहिल्यानगरमधल्या ब्राह्मणवाडा या त्यांच्या मूळ गावी रवाना. वाराणसीच्या आदमपूर भागामधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक. यूपी एटीएसची कारवाई. हा गुप्तहेर अनेक महत्त्वाची माहिती थेट पाकिस्तानसोबत शेअर करत असल्याचं कळतंय. पाकिस्तानचा क्रूर चेहरा उघड. हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार दिल्याचं उघड. विमानामध्ये 220 प्रवाशांसह तृणमूल काँग्रेसचे खासदार सुद्धा होते. सीमा सुरक्षा बलाच्या कार्यक्रमामध्ये अमित शहांकडून पाकिस्तानचे वाभाडे. दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानच्या लष्करातील अधिकारी सहभागी झाले. शहांचा पुनरुच्चार. ऑपरेशन सिंदूर हे सैन्याचं शौर्याचं प्रतीक आहे. शहांकडून सैन्याचं कौतुक. ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींनी बोलावली पक्षाची बैठक. 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेरण्याची रणनीती आखणार. परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यांवरती चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.